sir. Okay, good afternoon. We are today continuing with the problems on movement of a force. In the previous lecture, I think we were successful in understanding the distance of a force from a given point and the direction of the movement of the force, whether it is clockwise or anti-clockwise. बघा मी काय सांगितलं, Anti-clockwise. एखाद्या फोर्सचं मोमेंट क्लॉकवाईज असेल का अँटी क्लॉकवाईज असेल हे आपण समजावून घेतलंय, बरोबर आहे. आणि त्याचं डिस्टन्स एक्झॅक्टली त्या पॉईंट पासून किती असते, ह्या दोन गोष्टी समजलेल्या आहेत. ठीक आहे, आपण सकाळी एक नवीन पॉईंट चालू केला होता, पण एक प्रॉब्लेम मला नवीन थोडासा दिसला, ज्याच्यामध्ये थोडंसं डिस्टन्स कॅल्क्युलेशन मध्ये थोडीशी ट्रिक आहे. त्यामुळे हा प्रॉब्लेम मी घेतो. पुढचे दोन प्रॉब्लेम तुम्ही मला सांगा इथं सोडा जेव्हा होमवर्क असेल, आणि आपण सकाळचं पॉईंट कंटिन्यू करूया. ओके, ड्रॉ दिस डायग्राम and write the statement. थोडासा हा एक ट्रिकी वाटला म्हणून आपण हा प्रॉब्लेम ऍड केलेला आहे. आता डिटरमाइन द रिझल्टंट मोमेंट. Determine the resultant moment of the four forces acting on the rod as shown in the figure. About point O. About point O. Draw the diagram. Okay, shall we continue? Tell me, how many forces are given in this problem? Four. Four forces. Which are they? 50 Newton, 4, 60, 30, and 40. 20 and 40. 40 Newton. ओके, आता आपण सकाळी एक मेथोडॉलॉजी तयार केली होती, बरोबर आहे, प्रॉब्लेम सोडवताना. तर पहिली गोष्ट आपण काय विचार करणार आहे, यांच्या मोमेंट कोणत्या पॉईंट वरती पाहिजे? पॉईंट O. ठीक आहे. तर सगळ्यात पहिलं आपण ज्याला कटवणं असं मराठी शब्द आहे, बरोबर का, तर कुणाकुणाचं मोमेंट झिरो येईल याच्यापैकी? अबाउट पॉईंट O. न्यूटन. C आणि D. नाही, कोणत्या फोर्सचं मोमेंट अबाउट पॉईंट O? प्रश्न नीट लक्षात घ्या. रिमूव्ह करा बाळा, ज्यांना बोलायचं त्यांनीच अनम्यूट व्हा. 60. चार फोर्सेस आहेत, त्यापैकी कोणत्या फोर्सचं मोमेंट अबाउट पॉईंट O झिरो असेल? करेक्ट, त्याचं उत्तर एकच आहे. द फोर्स विच इज पासिंग थ्रू पॉइंट O, इट्स मोमेंट विल बी झिरो. आता O मधून जाणार किती फोर्सेस आहेत? 60 न्यूटन. O मधून जाणारा एकच O पॉइंट इथे आहे, दिसला का सर्वांना? 60 only. Correct. There is only one force which passes through point O. So therefore, the force of 60 Newton will have zero moment. First point is clear? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Okay. Do remember that I am not asking about the answers. उत्तर किती हे मी तुम्हाला विचारत नाही, मी फक्त सर्व गोष्टी आपण क्लिअर आहेत का नाही हे चेक करतो. ठीक आहे. Now the second thing we want to discuss is distance and the nature of movement, whether clockwise or anti-clockwise for each. प्रत्येक फोर्स Anti-clockwise. वेट अजून फोर्सेस सांगितले. अँटी क्लॉकवाईज. थांबा, प्रश्न द्यायचा बाळांना अजून. Clockwise, sir. एक मिनिट. आता प्रश्न माझा आहे का, हे चार जे फोर्सेस आहेत प्रत्येक फोर्सची आपण इंडिव्हिज्युअली चर्चा करणार आहोत. की एक फोर्स मी तुम्हाला नाव सांगितलं तर त्याचं डिस्टन्स पॉइंट O पासून किती आहे आणि त्याचं मोमेंट क्लॉकवाईज आहे का अँटी क्लॉकवाईज आहे. ठीक आहे. Now we'll take into consideration the first force of 50 Newton. I want two answers. What is the distance? Okay.
and whether it is clockwise or Clockwise. anti-clockwise. First question, distance of 50 Newton. 2 meter. Sir. 2 meter. 2 meter. Clockwise. And Distance direction meter. clockwise. And Clockwise. direction is Clockwise. Clockwise. ओके. बघा बरं, सकाळी जे आपण डिस्कशन केलं सर्कल वगैरे काढून त्याचा इफेक्ट झाला. ठीक आहे. आता कन्फ्युजन मला वाटतं मिनिमम झालेलं आहे. शॅल आय अज्युम दिस? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. आता क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज कन्फ्युज होत नाही. ठीक आहे. नाही. Then दुसरा फोर्स जो आहे तो 60 न्यूटन आपण आधीच डिस्कस केलाय. 60 न्यूटन फोर्सचं डिस्टन्स फ्रॉम पॉइंट O. डिस्टन्स म्हणजे काय? परपेंडिक्युलर डिस्टन्स. आपण डेफिनेशन 3-4 वेळा बघितली बरोबर का? परपेंडिक्युलर डिस्टन्स झिरो आहे. मोमेंट पण किती आहे? 0. त्यामुळे त्याला क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज म्हणायची काय गरज नाही, कारण इट विल नॉट अफेक्ट फायनल आन्सर. ओके. किती फोर्स झाले? 50 न्यूटन, 60 न्यूटन. ठीक आहे. 20 meter. प्लीज मीट करा. Okay, the third force we want to consider is 20 Newton. 20 Newton. First thing we need is distance, and other is its sense of rotation or direction of rotation. Fourth 40 is 40 Newton. 40 Newton. We need once again its distance and sense of rotation. ठीक आहे. जो पार्ट सोपा आहे तो आधी डिस्कस करूया. शांततेने जावं, काही गडबड. 20 न्यूटनचा जो फोर्स आहे त्याचं मुवमेंट क्लॉकवाईज असेल का अँटी क्लॉकवाईज असेल? Clockwise. नाही सर, क्लॉकवाईज आहे. Clockwise आहे, sir. ओके. गडबड नाही आपल्याला. भरपूर लेक्चर मिळतात, भरपूर चर्चा करू शकतो. कसं करावं थांबा, आता मी सांगणार. ओके. तर याचं उत्तर आहे अँटी क्लॉकवाईज. ठीक आहे. कसं ठरलं? तर 20 न्यूटनचा जो फोर्स आहे त्याची लाईन ऑफ ऍक्शन आपण पाठीमागे ओढली, दिसते सर्वांना? ठीक आहे. नंतर ओ ह्या पॉइंट वरती मुवमेंट घ्यायचे, बरोबर आहे? इथपर्यंत ते परपेंडिक्युलर डिस्टन्स झालं. इथपर्यंत काय डाऊट आहे? ओके. आणि आता हे जे डी एवढं डिस्टन्स आहे, हे डिस्टन्स रेडियस घेऊन वी हॅव टू ड्रॉ वन सर्कल, बरोबर. आणि या सर्कल वरती आपल्याला चालत 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 जायचंय. इमॅजिन करा कसं जायचंय. तर जिकडं 20 न्यूटनची दिशा आहे त्या दिशेने चालायला सुरुवात करायची. 20 न्यूटनची दिशा कुठे आहे? राईट हँड साइडला, टुवर्ड्स राईट हँड साइड आहे ना. म्हणजे तुम्ही चालायला सुरुवात कुठं करताय? या दिशेने करताय. इज इट क्लिअर? Yes, sir. आता हे जे सर्कल दिसतंय हे आपल्या भिंतीवरचं घड्याळ आहे. मला सांगा ही डायरेक्शन क्लॉकवाईज आहे का अँटी क्लॉकवाईज आहे? Anti-clockwise. अँटी क्लॉकवाईज. इज इट क्लिअर? Yes, sir. मोमेंट ऑफ 20 न्यूटन फोर्स इज अँटी क्लॉकवाईज. बरं, Anti-clockwise. केले बरं का, कारण या स्टेजला होमवर्क देणं धोकादायक होतं. ओके. अँटी क्लॉकवाईज. 40 न्यूटनचा फोर्स. ठीक आहे. काय करायचं? पुन्हा तीच मेथड. लाईन ऑफ ऍक्शन 40 न्यूटनची मी एक्सटेंड केली. दिसतंय सर्वांना? कलर बदलू द्या. No, sir. नाही दिसतंय सर. रेड कलरची पेन्सिल घेतली मी. 40 न्यूटनचा जो फोर्स आहे त्याची लाईन ऑफ ऍक्शन मी पाठीमागं एक्सटेंड केली. पुढे काय करायचं तुम्ही सांगा? ओ पासूनचा तर डिस्टन्स घेणार, बरोबर आहे का? डी एवढी रेडियस घेऊन एक सर्कल काढणार मोठा, बरोबर आहे का? आणि या सर्कल भोवती आपण फिरणार आहे. कोणत्या दिशेनं? क्लॉकवाईज. फोर्सची दिशा आहे ती. फोर्सची दिशा कुठे? डाऊनवर्ड आहे. म्हणजे तुम्ही इकडे फिरायला सुरुवात करणार. येस ऑर नो? दिस मोमेंट क्लॉकवाईज. क्लॉकवाईज और अँटी क्लॉकवाईज? Clockwise. दिस इज क्लॉकवाईज. ठीक आहे. मला वाटतं आपण हे सर्कल काढणं वगैरे हा एक्सरसाइज बऱ्याच वेळा केलेला आहे. आता कन्फ्युज व्हायचं नाही. इज इट अ प्रॉमिस? इथून पुढे कन्फ्युज होणार नाही? No, sir. ओके. नेक्स्ट
तर हे आतापर्यंत जे ड्रॉ केल्याची गरज नाही, ह्या सगळ्या रेषाची सगळं समजलंय. हे शेअरिंग स्टॉप करतो, पुन्हा एकदा तो स्क्रॉलिंग आपण घेऊया. अदरवाइज काय होतं ते आधीच्या लाईन्स येतील. Okay, now the most important thing we need is for 20 Newton force and 40 Newton force, we need 40 the Newton. distance. ठीक आहे. डिस्टन्स जर काढायचं असेल तर तुम्हाला माहिती आहे डिस्टन्स कसं लागतो, परपेंडिक्युलर डिस्टन्स, बरोबर आहे. हा. म्हणून तुम्हाला काय करावं लागेल, डायग्राम डेफिनेशन पुन्हा एकदा दाखवतो. गडबड नको कुठलीच. का तर पेन्सिल घेतली स्लाइड फ्रंट अँड बॅक डायरेक्शनला जात नाही. ओके, कम टू दिस डायग्राम. ठीक आहे. हाऊ वी हॅव डिफाइंड द मोमेंट. ही डायग्राम मला वाटतं आपण 5व्यांदा पाहतोय, बरोबर का. पहिली डायग्राम. तर मोमेंटची डेफिनेशन काय, फोर्स इंटू डिस्टन्स. आणि डिस्टन्स कसं पाहिजे हो, पुन्हा एकदा सांगा. परपेंडिक्युलर डिस्टन्स, परपेंडिक्युलर डिस्टन्स पाहिजे. कशामधलं, बिटवीन लाईन ऑफ ऍक्शन ऑफ द फोर्स ॲट पॉइंट ओ. डिस्टन्स कसं घ्यायचं सर्वांना क्लिअर आहे, पुन्हा एकदा रिपीट करतोय, शांत चित्तान जाऊया आपण. ठीक आहे. डिस्टन्स वी वॉन्ट इज परपेंडिक्युलर डिस्टन्स. आणि पुन्हा मधलं तर डिस्टन्स पाहिजे तर फोर्सची लाईन ऑफ ऍक्शन आणि गिवन पॉइंट त्याच्यामध्ये परपेंडिक्युलर डिस्टन्स पाहिजे. आय होप इट इज क्लिअर. Yes. ओके, आता आपल्याला डिस्टन्स पाहिजे कुणाचं, 40 न्यूटन फोर्सचं, बरं का. 40 न्यूटन फोर्सचं डिस्टन्स जे आहे ओ पासूनचं, प्रश्न नीट आहे का, उत्तर द्यायची गडबड करू नका. 40 न्यूटनचा जो फोर्स आहे याचं डिस्टन्स पॉइंट ओ पासून तुम्ही हॉरिझॉन्टली मेजर करणार का व्हर्टिकली मेजर करणार, बघू काय काय समजतं आपल्याला. 40 न्यूटनचा Horizontal. Horizontal. 40 न्यूटनच्या फोर्सचा डिस्टन्स तुम्ही मेजर करणार हॉरिझॉन्टली. व्हेरी गुड. ठीक आहे. ते आपलं मॅथमॅटिकल इक्वेशनच्या फॉर्मॅट मध्ये सांगा बरं किती असेल ते. एक्स हा एक अननोन पकडा. 40 न्यूटनच्या फोर्सचा डिस्टन्स ओ पासून किती असेल. 4x. तर 40 न्यूटनच्या फोर्सचा डिस्टन्स जे आहे, यू आर गोइंग टू मेजर इट हॉरिझॉन्टली, बरोबर आहे. इट इज 4 plus x. 4 plus something. 4 plus something. क्लिअर. 3. Yes, sir. थांबा, एक्झॅक्ट कॅल्क्युलेशन नंतर करूया. 4 plus something, बरोबर आहे. Yes, sir. हा. बरं, इज इट 4 plus 3. एक चांगला प्रश्न विचारला. 3 काय तर दिसतंय. No, sir. ते डिस्टन्स 4 plus 3 असेल का हो? नो सर. नसणार. कारण का हा अँगल किती आहे, 30 डिग्रीज आहे, बरोबर आहे. 30 तुम्ही degree. जर अल्टरनेट अँगल्स घेतलं तर हा अँगल सुद्धा किती असेल, 30 डिग्रीज. क्लिअर. 30 degree. Yes, sir. हा. Yes, sir. म्हणजे आता काय करायचं बघा, आपल्याला बी पासून एक व्हर्टिकल लाईन काढा, बरोबर आहे का. सी पासून एक हॉरिझॉन्टल लाईन काढा, एक राईट अँगल ट्रायंगल मिळेल, Yes. बरोबर 90 आहे. degree. हा दिसतोय सर्वांना राईट अँगल ट्रायंगल. Yes, sir. तर त्याच्यामधलं जे डिस्टन्स आहे, ठीक आहे, हॉरिझॉन्टल डिस्टन्सला आपण एक्स म्हणूया. काय म्हणायचं ते म्हणा, नोटेशन काय फारशी महत्वाचं नाही, मॅथमॅटिक्स मध्ये असतात. आपल्याला हॉरिझॉन्टल डिस्टन्स एक्स पाहिजे, आपल्याला व्हर्टिकल डिस्टन्स वाय पाहिजे. क्लिअर. Why? हॉरिझॉन्टल डिस्टन्स Yes, किती हो, 4 plus x. इज इट क्लिअर. Yes, sir. ठीक आहे. नाउ व्हॉट विल बी द व्हॅल्यू ऑफ x. This angle is 30 degrees. What is the 5. किती. 5. नाही रे बाळा, हायपोटेनस किती आहे, 3 मीटर आहे.
हायपोटेनस 4 किती आहे? plus 3 root 3 नाही by नाही नाही. फक्त मी एक्स ची व्हॅल्यू विचारली. मी 4 प्लस हे नकोच आहे. फक्त मला हे जे डिस्टन्स आहे एक्स एवढंच पाहिजे. 3 root 3 by 2. कॅल्क्युलेट करा की आता. असं कोड्यात बोलू नका मला. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ एक्स? अरे रिझोल्युशन शिकलोय बाळांनो आपण. हे उत्तर तुमचं विदिन 1 सेकंद द्यायला पाहिजे होतं. कोणता रेशो वापरावा लागेल एक्स कॅल्क्युलेट करायचं असेल तर? ट्रिग्नोमेट्रिक रेशो. एक्स ची व्हॅल्यू 2.5. थांबा आता स्टेप बाय Cos स्टेप. sir. एक्स ची व्हॅल्यू काढायची असेल तर कोणता ट्रिग्नोमेट्रिक रेशो वापरावा लागेल? Cos theta. cos theta. ठीक आहे. थीटा किती आहे? 30 डिग्रीज. इज इट क्लिअर? 30 cos degrees. 30 is equal to adjacent side divided by hypotenuse. Adjacent side कोण आहे हो? X. X. Divided by hypotenuse is 3. 3. 3. इथून पुढे सांगतो बाळांनो, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ x? 3 into cos 30. हे उत्तर अगदी गोळीसारखं आलं पाहिजे. 2.59. मला उत्तर कुठल्या फॉर्मॅट मध्ये लक्षात आहे ना? मला फॉर्म्युला अपेक्षित आहेत, मला व्हॅल्यू अपेक्षित नाहीत. इज इट क्लिअर? अपेक्षा माझ्या लक्षात आली का? Yes, sir. So what is the value of x? Your answer should be 3 into cos of 30. ठीक आहे. कॅल्क्युलेशन हा पार्ट आपण सगळ्यात शेवटी विचारात घेणार आहोत. चूक बरोबर हे शेवटी. आपण फोकस कशावरती करतो? अंडरस्टँडिंग. Now similarly tell me the value of y. X sin 30. 3 into Sin 30. y. 3 into 3 sin 1 by 30. 3 by 2. sin of 30 degrees. Any doubt regarding finding the value of x and y? No. No, sir. No, sir. बघा पुन्हा एकदा सांगतो मी. ठीक आहे. तर हा जो एलिमेंट आहे पॉइंट बी पासून सी पर्यंत, हा कसा आहे? इन्क्लाइंड ॲट 30 डिग्रीज टू द हॉरिझॉन्टल. ठीक आहे. आणि आपल्याला डिस्टन्स जे पोर्च लागतं हे कसं लागतं? परपेंडिक्युलर डिस्टन्स. इज इट क्लिअर? त्यामुळे 3 मीटर हे जे डिस्टन्स आहे, हे 3 मीटर कसं आहे? अलॉंग इन्क्लाइंड लाईन आहे. समजलं का सर्वांना? इज इट क्लिअर? द डिस्टन्स ऑफ 3 मीटर Yes. along an inclined line and we need vertical distance or horizontal distance from point O for the forces 20 Newton and 40 Newton. 20 Newton आणि 40 Newton साठी डिस्टन्स जी तुम्हाला पाहिजेत O पासून ही कशी पाहिजेत? हॉरिझॉन्टल किंवा वर्टिकल. म्हणून आपण काय केलं? B आणि C हा हायपोटेनस घेतला. ठीक आहे. या पॉइंटला काहीतरी D वगैरे नाव देऊया. हा राईट अँगल ट्रायंगल कंप्लीट केला. कुठला? BCD. ज्याच्यामध्ये x हे हॉरिझॉन्टल डिस्टन्स आहे, जे किती असेल? 3 into cos of 30. y is vertical distance, जे किती आहे? 3 into sin of 30. Okay. Is it clear? Yes, sir. सांगा आता डिस्टन्स ऑफ 40 न्यूटन. पुन्हा एकदा आलो आपण इथंच. हे किती आहे? 4 plus x. Is it clear? Yes, sir. सर्वांनी उत्तर द्या प्लीज बाळांनो. Yes, sir. Distance of 40 Newton force from point O is 4 plus x. Is it clear? Yes, sir. Yes, sir. Okay. Sir. And now consider line change करतो. कलर गेला ग्रीन मध्ये दिसेल. ठीक आहे. आता 20 न्यूटनचा जो फोर्स आहे ग्रीन कलरची लाईन मी ड्रॉ केली. दिसते सर्वांना? 20 न्यूटनचा फोर्स आपण लाईन ऑफ ऍक्शन स्ट्रेच केली आणि त्याचा डिस्टन्स आपल्याला पाहिजे कुठून? O पासून. इज इट क्लिअर? Yes. Yes. क्लिअर. ओके. हे डिस्टन्स किती असेल? Y. Y. व्हेरी गुड, व्हेरी गुड. 4 plus y. Where to? 4 आता कुठून नाही मारणार? Y, sir. Y sir. Y, sir. Y येते फक्त. लहान लेकरं बाळ आहेत आमचे, आम्हाला हार्ट अटॅक आणते का? तर 4 कुठून आला?
नाराज होऊ नका. आता आपण व्हर्च्युअल जर टीचर आणि विद्यार्थी आहेत ना. हार्ट अटॅक येईल लोकांना. हा? फक्त वाय असेल, बरोबर आहे का? Yes or no? Yes, sir. Yes, sir. It will be only y and its value will be 3 into sine of 30. Right. Okay. Yes, sir. काढताय सगळे मोमेंट आता. हा सर. Yes, sir. आय विल गिव्ह यू 1 मिनिट. जे काय लिहिलं ते समजून घ्यायसाठी 1 मिनिट देणार मी. आणि हे जे काय आता लिहिलेलं दिसतंय ते सगळं मी पुसून टाकणार आहे. फक्त प्रॉब्लेम तुमच्या समोर ठेवणार. डाऊट असेल तर आत्ताच विचारा. $40 न्यूटन डिस्टन्स 4 प्लस x आणि 20 न्यूटनचं डिस्टन्स y. हाऊ टू कॅल्क्युलेट एक्स अँड वाय. आता तुमच्या डायग्राम मध्ये चेंजेस करा. राईट अँगल ट्रायंगल कम्प्लीट करून दाखवा BCD. त्याच्यामध्ये x दाखवा. आर यू लिसनिंग? काय करायचं लक्षात आलं? तुमची डायग्राम काढली त्याच्यामध्ये हा राईट अँगल ट्रायंगल कम्प्लीट करा. शो द डिस्टन्स x अँड y. Also show the distance of this force as 4 plus x. हे डिस्टन्स दाखवा न चुकता. आणि y हे पण डिस्टन्स दाखवा दोन्ही फोर्सेसचं. And then only you can start the calculations. My question, are you comfortable? सर्वांना समजतंय? येस सर. प्लीज रिप्लाय. सर्वांनी उत्तर द्या. Yes, sir. काय जो पाठीमागे ऐकू दे मला. सर्वांना समजतंय ना? येस सर. ओके. सर समजतंय. लवकर आलेले, उशिरा आलेले, नेटवर्क असणारे, नेटवर्क नसणारे, हा सगळ्यांना समजतंय का? कारण काय झालं प्रॉब्लेम तुम्हाला माहितीये, सर्वांचे डेट ऑफ जॉईनिंग जे आहे ऑनलाईन लेक्चरची ती वेगळी आहे, बरोबर आहे का? मग आम्ही किती तारीख होती? 18 जानेवारी ना. किती दिवस होऊन गेले बघा. 18 जानेवारीपासून सकाळपासून आम्ही मागे लागलो. या टेलिग्रामला या. काही लोकांनी टेलिग्रामवर बहिष्कार टाकला, बरोबर आहे का नाही? व्हॉट्सअपवरती. देन स्टार्ट द कॅल्क्युलेशन्स. आता हे लिहिलेलं बोर्डच नकोय माझ्या मते कुणाला. ठीक आहे, पुन्हा Sir, answer is 170 Newton meter. answer is not with me, to be honest. I need to cross check the answers obtained from you only. मी तुम्हाला सांगले सडनली मला अचानक एक प्रॉब्लेम दिसला आणि तुम्ही घेऊन आले. प्रॉब्लेम वहीतले पाटी पेन्सिल घेऊन पाठ करून येणं वगैरे गरज नाही. म्हणजे फरक पडतोय भरपूर. Just 1 minute. I'll show the screen once again. Okay, I'll start writing the answers given by you. सांगा वन आन्सर. पहिलं कोणी सांगितलं होतं? मुलांपैकी कोणतं सांगितलं होतं? प्लस और मायनस सांगा. 390 किती सांगितलं होतं? सर जस्ट अ मिनिट. प्लीज चेक द कॅल्क्युलेशन्स. नेटवर्क प्रॉब्लेम आहे. 360 प्लस और मायनस? प्लस प्लस हाऊ मच? 363.6. 363.6. ओके, ऍटलीस्ट 2 डिजिट सांगा जा उत्तर. 0.6 प्लस 333.6. 333.6. ओके, चॅट बॉक्स मध्ये तुम्ही उत्तर दिलेलं दिसतंय, चेक करूया. 357 इज वन ऑफ द आन्सर्स. Can you please stop the calculations? 1 मिनिट देऊ द्या.
10 मिनिट आपल्याला आहेत शेवटचे. सर Shall I start explaining? Or you are calculating right now? अजून काय उत्तर आले? 363.6, 330, 357. Okay. सर हाँ. 357 आले. Okay. Now we'll check the answers. सर्वांची कॅल्क्युलेशन थांबलेली आहेत? सर क्लासरूम मध्ये 360 मी सगळ्यांना एक इंस्ट्रक्शन देतो, हँड्सअप. म्हणजे तुमच्या हातात पेन कॅल्क्युलेटर काही नाही. हा, इथं तसं त्या हँड्सअप तुम्ही केलं असं इमॅजिन करतो. सर्वांनी समोर पाहता. जस्ट गिव्ह मी द आन्सर्स, डोंट टेल मी द व्हॅल्यूज. काय म्हणतो लक्षात द्या, व्हॅल्यूज नको आहेत आपल्याला. आपल्याला काय पाहिजे, मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं पाहिजे. ओके, कलर हा मला तर जास्त विजिबल आहे. ठीक आहे, विल गो फॉर द फोर्सेस वन बाय वन. ओके, फर्स्ट फोर्स वी आर कन्सिडरिंग इज 50 न्यूटन फोर्स. ज्यांना कन्फ्युजन आहे त्यांनी प्लीज समोर पहा. 50 न्यूटन फोर्स multiplied by its distance from point O. It is 2 meter. This is the moment of the first force. We have the moment of the first force. Plus second force we are considering is 60 Newton, but it already passes through point O. So we have to take 60 multiplied by perpendicular distance we need, which is 0. 0. Plus now we are considering the third force, 20 Newton force. Take magnitude of the force 20 into its distance is, it's a square bracket with 20 into its distance किती हो? 4 4 plus plus 6 x म्हणतो बरोबर का? हा अँगल किती आहे? 30. 30 डिग्री. x ची व्हॅल्यू किती हो? हे डिस्टन्स जर 30 3 असेल तर 3 into cos of Cos. सर 1.5 आहे. नाही x काढतो ना आपण बाळांनो. 1.5 will be the value of y. 2.6 हा सर 2 नाही सर 6.5 येते. 2.59 येते. सर 3 cos 2.59 येते. 3 2.59 सर. ठीक आहे. 3 into cos 4 30 plus ची व्हॅल्यू सर 2.5. 3 cos 30 याची व्हॅल्यू किती आहे? 6.5. 6.59 ठीक आहे, म्हणजे या ब्रॅकेटची नाही व्हॅल्यू सर किती? 6. हा 6.59 ब्रॅकेटची व्हॅल्यू सांगा. 6.5. 6.5. 9 ओके. मोमेंट ऑफ द थर्ड फोर्स लक्षात आलंय? प्लस चौथा फोर्स कुठला राहिलो? 40 चा राहिला. 40 into 3/2 40 into. ठीक आहे, तर y ची व्हॅल्यू आपण किती केली हो? 3 into sin of 9 and 30. 30 degrees. Sin 30 1/2. 120 गुणिले हाफ म्हणजे या ब्रॅकेटची व्हॅल्यू आली 60 आणि वरचे ऍड करा 100. याची व्हॅल्यू आली 100 पहिल्या ब्रॅकेटची ती 60 आणि एक ब्रॅकेट दिसत होतं, फक्त ह्या ब्रॅकेटची व्हॅल्यू घ्या. देअर शुड बी नो व्हेरिएशन नाव. It should be something around 300 येईल उत्तर. इथं 100 291.8. 291.8 291.8. Unit will be Newton meter. Okay. Now 4 minutes are remaining. Okay. We want an honest interaction. हे पॉझिटिव्ह का निगेटिव्ह? ऑफकोर्स पॉझिटिव्ह असणार. Positive. म्हणजे मोमेंट जे रिझल्टंट आलं हे कसं असणार आहे?
क्लॉकवाईज Clockwise. तर 20 तर 20 न्यूटनचं मुवमेंट निगेटिव्ह असेल ना. Clockwise निगेटिव्ह आहे ना, यायला पाहिजे तेच की मायनस यायला हवं सर. 20 मोमेंट सॉरी वरच्या हा ओके 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 आय रिग्रेट साइन कन्व्हेन्शन खूप वेळ सांगितलं म्हणून मिस कन्फ्युज ओके 20 न्यूटन हे निगेटिव्ह आहे हे 100 झालं हे किती झालं 20 गुणिले 6.6 120 132 मायनस 32 आणि हे 60 230च्या नियर अबाउट. 100 आणि हे किती आहे 60 260 सरळ सरळ का पहिल्या ब्रॅकेटची व्हॅल्यू किती आहे 100 ब्रॅकेट वाईज लिहितो मी दुसऱ्या ब्रॅकेटची व्हॅल्यू 0 -1 0 हा दुसरा 0 आहे ना तिसऱ्या ब्रॅकेटची व्हॅल्यू किती आहे 20 इंटू -1.6 मायनस 132 वगैरे येईल किती येते minus 131.8. 131.8 आणि शेवटच्या ब्रॅकेट व्हॅल्यू 120 इंटू हाफ प्लस 60 28.2. आता किमान याच्या हा सर 28.2 28 28.2 युनिट न्यूटन मीटर. न्यूटन मीटर. मीटर ठीक आहे आता कॅल्क्युलेशन वगैरे सगळं बंद करा मोमेंट कसं असेल पॉझिटिव्ह असलं मग क्लॉकवाईज ओके लेस दॅन 2 मिनिट्स आर लेस दॅन 3 मिनिट्स आर रिमेनिंग टेल मी what are the precautions we need to take in future हे प्रॉब्लेम चुकू नये म्हणून काय काय प्रिकॉशन घ्यायला पाहिजे टेल मी युअर एक्सपिरियन्स आता अजिबात लाजायचं नाही आय स्टार्ट विथ मी ओके इथलं साइन कन्व्हेन्शन मी चुकलो होतो नाउ स्टार्ट विथ यू परपेंडिक्युलर डिस्टन्स सर. काय काय चुकलं होतं ऑनेस्टली सांगा पटकन मी ऑनेस्टली दाखवलंय तुमच्या समोर सांगा सर 20 न्यूटन साठी वाय डिस्टन्स येते. 20 न्यूटन साठी वाय डिस्टन्स घेताना गडबड झाली होती ओके अजून काय झालं होतं साइन कन्व्हेन्शन साइन कन्व्हेन्शन आमचं पण चुकलं होतं चला नो प्रॉब्लेम एन्जॉय करा एन्जॉय द मिस्टेक्स हा सांगा पटकन अजून ठीक आहे पुढचे 2 प्रॉब्लेम देऊ द्या होमवर्कचे येस सर ओके येस सर येस सर. आता मला सांगा व्हेन वी गेट द परफेक्शन ज्यावेळी ह्या मिस्टेक्स आपण मिनिमाइज करतो त्यावेळी परफेक्शन येणार आहे आणि परफेक्शन कधी येणार आहे प्रॅक्टिसमुळे इज इट क्लिअर हा सर. सो कमिट मिस्टेक्स यू विल गेट परफेक्शन सोपा फॉर्म्युला लक्षात आलं अटेंडन्स टाका chat box मध्ये 1 मिनिट राहिला की डायग्राम काढून घ्या होमवर्क साठी फाइंड द मोमेंट अबाउट पॉइंट ए दिस इज युअर प्रॉब्लेम फॉर होमवर्क फाइंड द मोमेंट ऑफ ऑल द फोर्सेस अबाउट पॉइंट ए दिस इज द प्रॉब्लेम ऑफ होमवर्क पटकन घ्या 1 मिनिट राहिलेला आहे अदरवाइज पीपीटी मी अपलोड करतोय टेलिग्रामला जावा एन्जॉय केलं लेक्चर एन्जॉय केलं चुकलं तरी येस सर वेदर अंडरस्टँडिंग आणि सर्वात महत्वाची गोष्ट मी सुद्धा चुकू शकतो हे सर्वांना समजलं बरोबर आहे सो दॅट इज द अल्टिमेट आउटकम वी आर नॉर्मली कॉन्फिडंट आफ्टर 12 पण थोडंसं कसं असतं कॉम्प्लिकेटेड कॅल्क्युलेशन करताना चुका होऊ शकतात सर्वांच्या होऊ शकतात ओके सो डू रिमेंबर एव्हरीवन कॅन कमिट द मिस्टेक्स बट हु विल सक्सीड द पर्सन हु करेक्ट्स द मिस्टेक्स इन टाइम जो वेळेमध्ये दुरुस्त करेल तो पुढे जाईल